बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे. नमस्ते मुलांनो, मी तुमची शिक्षिका भारती सरोदे. आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत. पहा मुलांनो, काय दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी? सामाजिक जाणीव जागृती मंच. सामाजिक जाणीव जागृती म्हणजे काय रे मुलांनो? म्हणजेच काही गोष्टीबद्दल आपल्याला एखाद्या प्रश्नाबद्दल जाणीव होणं आणि त्याबद्दल आपल्या मनात जागृती निर्माण होऊन आपल्या वर्तनात बदल घडून येणं. बघा बरं, आजचा आपला विषय आहे व्यसनांचे दुष्परिणाम. व्यसन म्हणजे काय, ती कशा कशाची असतात आणि त्यांचे काय दुष्परिणाम होतात त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर पाहूया व्यसनांचे दुष्परिणाम. मुलांनो, आज मी तुम्हाला व्यसनांचे जे दुष्परिणाम सांगणार आहे ते तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करत असतील तर त्यांनाही जरूर याचे दुष्परिणाम सांगा आणि व्यसनापासून दूर जाण्यासाठी त्यांनाही मदत करा. या चित्रात पहा, मनुष्य कोणकोणत्या प्रकारची व्यसने करतो. या ठिकाणी काय दिसत आहे? बियर, त्यानंतर तंबाखू, वेगवेगळ्या गोळ्या. तुम्ही जे लॅपटॉप, मोबाईल दररोज खूप वेळ पाहता ते सुद्धा एक व्यसनच आहे बरं का मुलांनो. त्यानंतर विडी, सिगारेट किंवा सिरिंज मधून हेरोईन, कोकेन, गांजा, दारू यासारखी अनेक व्यसनं माणसे करतात. आणि व्यसन कोणतेही असू दे, त्याचा दुष्परिणाम शेवटी आपल्या शरीरावर आणि आपल्या एकंदरच सामाजिक जीवनावर होत असतो, कुटुंबावर होत असतो. म्हणूनच कोणतेही व्यसन असो ते नेहमी वाईटच असते. म्हणूनच व्यसनापासून तुम्हीही दूर राहा आणि जर कोणी व्यसन करत असेल तर त्यालाही या व्यसनापासून दूर जाण्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मदत कराल. ही पहा, ही काही व्यसनांची चित्रे. काही लोक सातत्याने सिगारेट पीत असतात, काही दिवस रात्र दारू पिऊन त्यामध्ये बेहोश असतात. तर या चित्रामध्ये जे तुम्हाला दिसत आहे हे हेरोईन किंवा कोकेन किंवा अन्य काही गांजा वगैरे यासारखी व्यसनं करण्याची ही साधनं आहे. तर अशा या सर्व गोष्टींपासून सर्वच माणसांनी दूर राहिलं पाहिजे. चला तर आणखीनही काही प्रकारच्या व्यसनांची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तंबाकू निषेध नारे. जो तंबाकू को चबाएगा अपना जीवन भी गंवाएगा. काय समजलं तुम्हाला यातून? जर तंबाखूची उत्पादने तुम्ही वापराल, त्याचं व्यसन कराल तर हळूहळू तुम्ही आपलं जीवन संपवणार आहात. जशी पेटलेली सिगारेट हळूहळू संपून जाते तसंच या तंबाखूचं जे व्यसन आहे, तंबाखूच्या पदार्थांचं जे व्यसन आहे, जी व्यक्ती हे व्यसन करते ती सुद्धा आपलं जीवन असंच हळूहळू संपवत असते. या चित्रात पहा, तंबाखूमुळे गालाचा कर्करोग होतो. तुम्ही पाहिलं असेल की काही लोक सातत्याने तंबाखू तोंडात ठेवतात. त्यांना ते तंबाखूचे व्यसन असते आणि कालांतराने अशा व्यक्तींच्या तोंडामध्ये तंबाखूमुळे जखमा होतात आणि याच जखमांचं रूपांतर कर्करोगात म्हणजे कॅन्सर मध्ये होतं. कॅन्सर म्हणजे कॅन्सल, तुमचं जीवनच कॅन्सर कॅन्सल करतो. म्हणूनच व्यसनांपासून
दूर राहायला पाहिजे. या ठिकाणी पहा, जे लोक व्यसन करत नाही त्यांची फुफ्फुसे किती निरोगी दिसत आहे आणि जे लोक तंबाखूचे, सिगारेटचे व्यसन करतात त्यांची ही फुफ्फुसे बघा, तंबाखूच्या किंवा सिगारेटच्या धुरामुळे अशा प्रकारे काळी पडतात आणि काम करेनाशी होतात. आणि सातत्याने तोंडात तंबाखू ठेवणाऱ्या लोकांच्या तोंडातील आतील भाग पहा बरं कसा दिसत आहे. अशा प्रकारे जखमा होतात आणि याचंच रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. तर या ठिकाणी जर तुम्ही तंबाखूचं, सिगारेटचं, विडीचं जर व्यसन करत असाल तर या सर्व दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि आपलं जीवन या तंबाखूमुळे अशा प्रकारे उद्ध्वस्त होत जाते. म्हणूनच या व्यसनांपासून दूर राहा. काय लिहिलं आहे या ठिकाणी? स्टॉप. स्टॉप म्हणजे थांबा. जिवंतपणी यमयातना देणारे व्यसन गर्द पासून दूर राहा. गर्द ही एक प्रकारची पावडर आहे जी व्यसन करणारे जाळून ती हुंकतात आणि त्यामुळे त्यांना नशा येते. पण या धुरामुळे त्यांच्या सर्व अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो आणि हळूहळू मृत्यूच्या दिशेने त्या व्यक्तीची वाटचाल होते आणि तो सातत्याने त्या व्यसनामध्ये दंग असल्याने त्याला कुठलंही कौटुंबिक, सामाजिक जीवन उरत नाही आणि हळूहळू यमयातना म्हणजे काय माहितीये का मुलांनो? खूप खूप त्रास होणं. तुम्हाला जर कधी थोडंसं भाजलं किंवा थोडीशी कुठे सुई टोचली तर तुम्हाला त्रास होतो की नाही त्याचा? खूप त्रास होतो की नाही? मग त्याच्यापेक्षा 1000 पटीने आणखीन त्रास होणं म्हणजेच यमयातना. तर कुठल्याही व्यसनामुळे आपल्याला त्रास होतो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. व्यसन म्हणजे जिवंत मरण. व्यसन सोडा, फुलेल जीवन. खरं आहे मुलांनो, कोणत्याही प्रकारचं व्यसन असो, त्या व्यसनामुळे व्यक्तीला जिवंत मरणाचा अनुभव येत असतो. जर त्या व्यक्तीने निग्रहाने जर व्यसन सोडलं तर नक्कीच त्याचं जीवन आनंदाने फुलून येते. म्हणूनच व्यसनाकडे नेहमी पाठ फिरवली पाहिजे. आपण आपलं जीवन आनंदाने जगलं पाहिजे. ब्राऊन शुगर मृत्यूचे आगर. मृत्यूचे आगर म्हणजे मृत्यूचा परिसर. जे व्यक्ती ब्राऊन शुगरची नशा करतात त्यांची अवस्था हळूहळू अशा प्रकारे होते आणि त्यांची वाटचाल मृत्यूच्या दिशेने सुरू होते. म्हणूनच ब्राऊन शुगर हे अतिशय घातक व्यसन आहे. ड्रग अब्यूज म्हणजे काय? मादक पदार्थांचे दुष्परिणाम. आता या ठिकाणी कोणत्या मादक पदार्थांचे कोणते दुष्परिणाम घडून येतात याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. अंमली पदार्थांच्या वापरामध्ये मनावर परिणाम करणारे कोणतेही रासायनिक घटक, मग ते नैसर्गिक किंवा कृत्रिम असतील, व्यसनी लोकांचा उल्लेख नेहमी अपमानास्पद केला जातो. बेकायदेशीर दारू, रस्त्यावरील औषधे, व्यसनाधीन प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिविरोधी औषधे, मन बदलणारे पदार्थ आणि तंबाखू यांचा सतत वापर म्हणजेच व्यसनाधीनता होय. व्हॉट इज ॲडिक्शन? म्हणजेच व्यसनाधीनता म्हणजे काय? व्यसन या शब्दाची व्याख्या एक क्रॉनिक रिलेप्सिंग डिसऑर्डर म्हणून केली जाते, ज्याचे वैशिष्ट्य प्रतिकूल परिणाम असूनही सक्तीने औषध शोधणे आणि वापरणे आहे. हा मानवी मेंदूचा विकार मानला जातो, कारण त्यात
बक्षीस, तणाव आणि आत्मनियंत्रण यामध्ये मेंदूच्या सर्किटमध्ये कार्यात्मक बदल होतात आणि हे बदल एखाद्या व्यक्तीने औषध घेणे बंद केल्यानंतर सुद्धा बराच काळ टिकू शकतात. व्यसन म्हणजे काय हे आता आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. व्यसन हा मेंदूचा आजार आहे. हे निवडीनुसार घडत नाही. उलट अल्कोहोल किंवा ड्रग्ज हेच व्यसन करणाऱ्या लोकांवर वर्चस्व गाजवतात. म्हणजे काय करतात रे मुलांनो? म्हणजे हे पदार्थ जे आहे ते त्या माणसावर वर्चस्व गाजवतात. याचा अर्थ जर व्यसन केलं नाही तर त्या माणसांना बेचैन होतं. म्हणूनच व्यसन आपल्याला लागूच नये याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. काही पदार्थांचे व्यसन म्हणजे शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व आहे, जे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर अशा प्रकारे परिणाम करते की जेव्हा पदार्थ बंद केला जातो, तेव्हा व्यसन करणारी व्यक्ती गुन्हेगारीही करू लागते. व्यसनाधीनतेची कारणे आणि दुष्परिणाम. व्यसनात परिणाम करणारे 5 घटक. हे 5 घटक कोणते आहे पहा बरं. अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे, पाठवले जाणे. मानसिक आजार. जर कुणाला काही मानसिक आजार असेल तर अशी व्यक्ती फार लवकर व्यसनांना बळी पडते. घर आणि परिसरातील वातावरण. घरातच जर एखादी व्यक्ती व्यसन करणारी असेल तर नकळत त्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवर होतो आणि त्या वातावरणामध्ये बाकीच्या व्यक्तीही व्यसनाधीन होऊ शकतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातही अशा व्यसनी व्यक्ती असतील तर त्याचा प्रभाव सुद्धा पडू शकतो. मानसिक तणाव. एखाद्या व्यक्तीवर काही मानसिक तणाव असेल तर तो तणाव दूर करण्यासाठी माणसे व्यसन करू लागतात आणि हळूहळू त्या व्यसनांच्या आहारी जातात. पैशांचा दुरुपयोग. काही वेळा पैसे जास्त प्रमाणात उपलब्ध झाले तर या पैशांचा विनियोग किंवा थ्रिल म्हणून किंवा धाडस म्हणून वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करण्याकडे आजकालच्या तरुण पिढीचा कल दिसतो आणि पैशांचा दुरुपयोग करून ही पिढी हळूहळू व्यसनांच्या अधीन होताना दिसत आहे. म्हणूनच या सर्व कारणांकडे लक्ष द्या आणि या कारणांमुळे जर कोणी व्यसनाधीनतेच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वाचवण्याचा जरूर प्रयत्न करा. व्यसनाची चिन्हे म्हणजेच जी व्यक्ती व्यसन करत असते तिच्यामध्ये काय काय बदल झालेले दिसून येतात आपल्याला. भूक, वजन आणि झोपेत बदल. म्हणजेच ती व्यक्ती वेळेवर जेवत नाही, परिणामी त्याचं वजन कमी होत जातं आणि झोपेमध्ये बदल होतात आणि त्याचा साहजिकच त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. स्नायूंमध्ये समन्वय राहत नाही. म्हणजे कोणतीही क्रिया करताना, जेवताना, उठताना, बसताना, लिहिताना, ड्रायव्हिंग करताना त्या व्यक्तीच्या स्नायूंमध्ये समन्वय राहत नाही आणि अपघात घडू लागतात. डोळ्यांमध्ये रक्त येणे किंवा डोळ्यांच्या आकारात बदल होणे. सतत व्यसन करणाऱ्या लोकांचे डोळे पहा लाल लाल दिसतात, म्हणजेच त्यांच्या डोळ्यामध्ये रक्त उतरते किंवा हळूहळू त्यांच्या डोळ्यांच्या आकारामध्ये सुद्धा बदल घडून येतो. गुप्त वर्तन. आता ज्या व्यसनी व्यक्ती असतात त्यांना व्यसन करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि काम धंदा न करता कोणी पैसे देईल का? नाही. मग अशा व्यक्ती गुप्तपणे किंवा हळूहळू चोरी करणे, दुसऱ्याचे लुबाडणे अशा प्रकारचे वर्तन करू लागतात.
शाळेत किंवा कामातून जास्त गैरहजेरी होते. म्हणजेच काय होतं? व्यसनी व्यक्तीला कामावरून काढून टाकलं जातं किंवा जर तुमच्यासारखी मुले शाळेत जर अशी व्यसनं करत असतील तर त्यांना शाळेमधूनही काढून टाकलं जातं. स्वभावाच्या लहरी. जी व्यसनी व्यक्ती असते तिच्या स्वभावामध्ये क्षणात बदल होतो. म्हणजे व्यसन केलं असेल तिला कुठली शुद्ध नसते आणि व्यसन केलं नसेल तर व्यसनामध्ये ती तळमळते, व्यसन करण्यासाठी धडपडते, कधी दुःखी तर कधी आनंदी. अशा स्वभावाच्या लहरी त्या व्यसनी व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसू लागतात. व्यसनांचे आणखीन काही दुष्परिणाम पहा. मेंदूच्या विकृती निर्माण होतात. त्या व्यक्तीचे विचार मंद होतात. कुठल्याही प्रकारचे विचार ती व्यक्ती झटकन करू शकत नाही. मंदपणा आणि कमी स्मरणशक्ती त्या व्यक्तीची होत जाते. स्टॉप. धूम्रपान, मद्यपान, आयुष्याची धूळदाण. म्हणजे धूम्रपानाचे आणि मद्यपानाचे व्यसन असेल तर ती व्यक्ती दिवसेंदिवस तिच्या आयुष्याची धूळदाण करून घेत असते. व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार. काय आहे हे? दारूचे व्यसन. ते आपण करायचे नसते. जर दारूचे व्यसन केले तर पहा बरं काय काय अवस्था होतात. ती व्यक्ती दारू पिऊन कुठेही पडते. अगदी कचऱ्यात, गटारात, रस्त्यावर कुठेही दारू पिऊन पडलेली व्यक्ती दिसते आपल्याला. कारण दारू पिल्यानंतर त्या व्यक्तीला शुद्ध राहत नाही. त्या दारूमध्येच तो व्यक्ती बुडून जातो आणि त्याला आजूबाजूचं कुठलंही भान राहत नाही. तो माऱ्या करतो, घरातील लोकांना त्रास देतो आणि दिवसेंदिवस कोळ्याच्या जाळ्यामध्ये जसं एखादी माशी सापडते आणि संपून जाते, त्याचप्रमाणे दारूचं व्यसन करणारा व्यक्ती सुद्धा दिवसेंदिवस त्या व्यसनामध्ये गुरफटत जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू ही व्यक्तीचं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करत असते. दारूच्या व्यसनाचे शरीरावर 60 प्रकारचे दुष्परिणाम वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केलेले आहेत. यातले मुख्य दुष्परिणाम जठर, यकृत, पचनसंस्था, प्लीहा, रक्तवाहिन्या, हृदय, मेंदू, चेतातंतू, स्नायू, गर्भ, रक्त, जननसंस्था इत्यादी अनेक अवयवांवर होतात. एकूण अपघातात 20% अपघात दारूच्या प्रभावाने होतात. दारूमुळे जठरात दाह व यकृताला सूज, त्यामुळे बरी न होणारी कावीळ, पोटात पाणी होणे व त्याने मृत्यू होणे, तसेच स्वादुपिंडाला सूज येणे, जलोदर, कावीळ, यकृत स्वादुपिंडाला इजा झाल्याने मृत्यू, स्नायूंचा कमकुवतपणा, मेंदू व हृदयावर वाईट परिणाम होतात. दारूच्या नशेत मारामाऱ्या होतात, अपघात होतात. बायको पोरांना मारहाण केल्याने त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. व्यसनांचे आपल्या शरीरावर, जीवनावर काय परिणाम होतात ते आपण या चित्रांच्या आधारे समजून घेऊया. हृदयरोग होतो, यकृताचे आजार होतात, स्मृतिभ्रंश होतो, लैंगिक समस्या निर्माण होतात, मृत्यू सुद्धा होतो, अपघात होतात, पोलिसांची अटक होते, मारामाऱ्या होतात आणि घरगुती समस्या निर्माण होतात. थोडक्यातच दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन ही आज आपल्या समाजाला भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. या व्यसनांवर उपचार न केल्यास त्याचे गंभीर आणि हानिकारक परिणाम होतात. मादक पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी विविध प्रकारचे उपचार आहेत. अल्कोहोल आणि ड्रग्जचा गैरवापर कसा टाळता येईल आणि नियंत्रित केला जाऊ शकतो, याकरिता अनेक व्यसनमुक्ती केंद्रे काम करत आहेत.
दारू तंबाखूवर घालू सामाजिक बंदी, चुकलेल्या बांधवांसाठी राबवू व्यसनमुक्ती. अंमली पदार्थांचा दुरुपयोग ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, जी जवळजवळ प्रत्येक समुदाय आणि कुटुंबाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित करते. दरवर्षी मादक पदार्थांच्या सेवनामुळे लाखो गंभीर आजार किंवा जखमा होतात. गैरवापर केलेल्या औषधांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: हिरॉईन, दारू, कोकेन, निकोटीन, गांजा, क्लब औषधे, ॲनाबॉलिक स्टेरॉइड इत्यादी. ड्रग्ज आणि अल्कोहोल हे व्यसनाधीन पदार्थ आहे. एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या अत्याचाराला बळी पडली की स्वतःची सुटका करणे किंवा स्वतःला परावृत्त करणे सोपे नसते. त्यांचे व्यसन आणि अवलंबित्व गंभीर परिणाम देऊ शकते. पौगंडावस्थेतील मुलांना या सवयी लागण्याची जास्त शक्यता असते. निकोटीन वापराचे दुष्परिणाम. निकोटीन असते तंबाखूमध्ये आणि तंबाखू आणि तंबाखूची उत्पादने वापरणाऱ्या, त्याचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीवर कोणते परिणाम होतात? भूक लागत नाही, हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो, सतत घाम येतो, अतिसार, जुलाब यासारखी लक्षणं दिसतात आणि सतत मळमळण्याची स्थिती निर्माण होते. आता एखाद्याला कुठल्याही मादक पदार्थाचं जर व्यसन लागलं असेल तर त्याच्यावर उपचार सुद्धा करता येतात आणि त्याला त्या व्यसनामधून बाहेर येता येतं. काय काय उपचार केले जातात पाहूया बरं. मानसोपचार निरोगी वर्तन आणि विचार पद्धती विकसित करते, म्हणजे त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याला व्यसनांचे दुष्परिणाम समजावले जातात आणि हळूहळू त्याच्या विचारांमध्ये बदल घडवून आणला जातो. औषध व्यसनाची लक्षणे कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. वर्तणूक थेरपी म्हणजेच या व्यसनांविरुद्ध सामना करण्याची कौशल्य तयार केली जातात आणि सकारात्मक मजबूतीकरण प्रदान केलं जातं, म्हणजेच त्यावर व्यक्तीच्या वर्तनात बदल घडवून आणला जातो. हॉस्पिटलायझेशन म्हणजेच खूप व्यसनी व्यक्ती असेल तर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये दीर्घकालीन उपचार केले जातात आणि तिला जे व्यसन करण्याची सवय लागलेली असते ती काढून टाकली जाते. समर्थन गट, समवयस्क समर्थन, संसाधने आणि जबाबदारी म्हणजेच व्यसनमुक्ती केंद्रामध्ये असे गट असतात की ते सतत त्या व्यक्तीच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि वेळोवेळी व्यसनापासून परावृत्त करत असतात. तर अशा प्रकारे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला व्यसनापासून दूर नेण्यासाठी हे उपचार केले जातात. दारूच्या व्यसनामुळे आपल्या यकृतावर, किडनीवर, मेंदूवर आणि हृदयावर परिणाम घडून येतो आणि मृत्यूच्या दिशेने वाटचाल सुरू होते. मद्य सेवनाचा पाश, शरीर आणि आत्म्याच्या एकाच वेळी सत्यानाश. शराब करती है खराब, आर्थिक हानी, हत्या, बलात्कार, झगड़े, स्वास्थ्य की क्षति, बर्बाद होता परिवार, गांव की सुरक्षा, बच्चों की पढ़ाई, संस्कार, सामाजिक प्रतिष्ठा, सड़क दुर्घटना आदि हानियां होती है. तंबाखूची मुळे, विषारी फळे. जर तंबाखूची उत्पादनं तुम्ही वापरत असाल तर या ठिकाणी पहा बरं काय काय होऊ शकतं. कॅन्सर, वंध्यत्व, बीपीचा त्रास, लकवा, हार्ट अटॅक असे अनेक त्रास तंबाखूची उत्पादनं वापरल्यामुळे होतात. तुम्ही जे गुटखा वगैरे खाता हे सुद्धा एक व्यसनच आहे. गुटखा, सिगारेट, तंबाखू खाणं हे सर्व आपल्या शरीरात निकोटीन जाण्याचे मार्ग आहेत.
म्हणूनच व्यसन करायची नाहीत. तंबाखूचे किंवा तंबाखू अन्य गोष्टी ज्या सिगारेट, बिडी इत्यादीचे व्यसन, त्याचे दुष्परिणाम याबद्दल वेळोवेळी खूप लिखाण माहिती प्रसिद्धी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे, पण तो कायदा धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते. तंबाखूच्या पिचकाऱ्या रस्तोरस्ती कोपऱ्यात टाकल्या जातात. यातून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. निरोगी राहा आणि धूम्रपान करणे थांबवा. फालतू व्यसन करायला हिम्मत नाही लागत. हिम्मत लागते ती आयुष्यभर निर्व्यसनी राहायला. छोडो सिगरेट, शराब, धूम्रपान, इससे बर्बाद होता इंसान. लाखों को शिकार बनाती शराब. पहा बरं, घरातील कुठलाही पुरुष दारू पीत असेल तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास त्या घरातील गृहिणीला होतो. म्हणून या सर्व गृहिणींनी एकजूट करून या दारूला नष्ट करण्यासाठी हातात लाटणे घेतलेले आहे. दारू, बिडी, सिगार, अफू, गांजा त्यांचा राजा गर्द. लत लागता कित्येक संसार त्याने केले सारे बर्बाद. व्यसन टाळली तरच आरोग्य संपन्न समाज निर्माण होऊ शकतो. व्यसन मग ते कोणत्याही प्रकारचे असो ते थांबवा. व्यसने करू नका. इंटरनेटची व्यसनाधीनता म्हणजे काय रे मुलांनो? म्हणजेच तुम्ही जे सतत मोबाईल वापरता, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरतात आणि इतर जी इलेक्ट्रॉनिक साधनं आहे जी इंटरनेटशी संबंधित आहे, या सर्व साधनांचा अति वापर करणे ही सुद्धा एक प्रकारची व्यसनाधीनताच आहे. त्याचे आपल्या शरीरावर आणि आपल्या जीवनावर काय परिणाम होतात ते आपण आता पाहूया. पहा बरं, या सर्व चिन्हांचा तुम्हाला परिचय आहे. तुम्ही सतत मोबाईलवर याचा शोध घेत असताना या सर्वांकरिता इंटरनेटची सातत्याने आवश्यकता असते. इंटरनेटच्या दुष्परिणामावर आता आपण थोडी चर्चा करूया. तुम्ही मुले कोणाचाही मोबाईल तुमच्या हाती पडला तर त्यावर काय करत असतात? असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळत असतात, हो की नाही? त्यासाठी सुद्धा इंटरनेटची आवश्यकता असते. आणि सातत्याने मोबाईलचा वापर केल्यानंतर साहजिकच त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, मनावर होत असतो. मोबाईल फोन के फायदे, नुकसान म्हणजेच आपण आता त्याच्याबद्दल माहिती घेऊया. इंटरनेट वापराचे दुष्परिणाम. मोबाईलचा अतिवापर हा डोळ्यांसाठी फारच हानिकारक असतो. मोबाईलची किरणं सतत डोळ्यांवर पडल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. मोबाईलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजेच रेडिएशन होत असते. त्याचा मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होतो. या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ फार चिंतित आहेत. दुष्परिणामामुळे शारीरिक होणारी झीज यावर शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. मोबाईल फोन कानाजवळ ठेवल्यामुळे त्यातून निघणाऱ्या रेडिओ लहरी डोक्यात शिरतात. त्यामुळे त्या भागातील उष्ण तापमान वाढते व त्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. हेच रेडिएशन डोळे, कान, मेंदू पेशीमध्ये जबरदस्तीने घुसतात. मेंदू, डोळे, कान यातील पेशी सूक्ष्म व नाजूक असतात. त्यामुळे त्यांची हानी होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, मूड बदलणे असे घडते आणि ते डिप्रेशनकडे जातात.
त्यांची वागणूक आणि शिकण्याची क्षमता मंदावते, कमी होते. गरोदर स्त्रियांनी जर गरोदरपणात मोबाईलचा वापर केला तर त्यांच्या बाळालाही धोका असतो. म्हणूनच मोबाईलचा वापर कमी करावा असे शास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगत आहे. अशा काळामध्ये वाढलेली जी मुलं असतात त्यांची जन्मजात स्मरणशक्ती कमी असते. त्यांची एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता मंदावते. या मुलांमध्ये डिप्रेसिव्ह सिंड्रोम निर्माण होऊ शकतो. म्हणून गरोदर स्त्रियांनी मोबाईल वापरू नये. मोबाईल वापरामुळे चालणे, फिरणे, व्यायाम करणे, आयुष्याला योग्य दिशा मिळणे कठीण होते, कारण मोबाईलमध्ये माणूस सतत गुंतून राहतो. मुलांनो, आज आपण व्यसनाधीनता म्हणजे काय, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम कोणते असतात हे समजून घेतलेले आहे. व्यसन कोणतेही असो हानिकारकच आहे, म्हणून व्यसनांपासून दूर राहा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तो तुम्ही लाईक केला असेल, शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल, लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.